इंस्टाग्रामवर मेसेज करून पंचगंगेत उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. शोध पथकाला यश, नातेवाईकांनी फोडला टाहो. कोल्हापूर येथील मित्रांना इंस्टाग्रामवर ऑनलाईन घेऊन शनिवारी दुपारी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेणारा हर्षवर्धन विजय सुतार, वय वर्ष 21, राहणार राजोपाध्यायनगर, कोल्हापूर, याचा मृतदेह शोधण्यात रविवारी करवीर पोलीस व अग्निशामक दलास यश आले. यांत्रिक बोटीच्या साहाय्याने पाण्यात गळ टाकून सकाळी 10:45 मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यावेळी नातेवाईक व मित्रांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हर्षवर्धन सुतार हा शहरातील एका महाविद्यालयात BBAच्या 2ऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. हर्षवर्धन मूळचा वरणगे पाडळी, तालुका करवीर गावचा असून तो लहानपणापासून मामाच्या घरी राजोपाध्यायनगरात राहत होता. त्याच्या आईचे निधन झाले असून वडील सुतार काम करतात. आजी व मामा यांनी त्याच्या भविष्याबद्दल बोलल्याने हर्षवर्धनला राग आल्याचे समजते. या कारणातून त्याने हा प्रकार केल्याची चर्चा होती. दुपारी 1:30 वाजता तो आपली मोटरसायकल घेऊन पंचगंगा नदीवर आला. शिवाजी पुलावर गेल्यावर त्याने सर्व मित्र व चुलत भावाला इंस्टाग्रामवर येण्याचा मेसेज टाकला. सर्वजण ऑनलाईन आल्यानंतर माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी आत्महत्या करीत आहे, मात्र तुम्ही सर्वजण आनंदाने राहा, असे म्हणत त्याने शिवाजी पुलावरून नदीपात्रात उडी मारली. शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस व अग्निशामक दलाने शोध मोहीम राबवण्यात आली होती, मात्र रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. करवीर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह CPR रुग्णालयात पाठवला. तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी त्याचे मित्र व नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेने आजी आणि मामाला मोठा धक्का बसला आहे.